हॅलो डिअर स्टुडंट्स अभ्यास करणं ही जशी एक प्रकारची आर्ट आहे त्याच पद्धतीनं खरं तर ते एक प्रकारचं सायन्स देखील आहे, कारण त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या टेक्निक्सचा यूज करतो आणि एखादी कन्सेप्ट आहे ती सोप्या पद्धतीनं त्या टेक्निकच्या द्वारे लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो. राईट. सो आजच्या व्हिडिओमध्ये देखील मी तुमच्यासोबत एक अशीच महत्त्वाची अशी टेक्निक शेअर करणार आहे की विथ द हेल्प ऑफ विच तुम्हाला 5 मार्कांचा क्वेश्चन लेस दॅन 5 मिनिट्समध्ये कसा रिमेंबर करायचा, कसा रिकॉल करायचा आणि तो कसा डोक्यात आपल्या फिट करायचा ह्याची टेक्निक आज आपण डिस्कस करूयात. आज आपण बघणार आहोत इव्हॉल्युशनची प्रोसेस. आता इव्हॉल्युशन ज्याला आपण मराठीत उत्क्रांती म्हणतो, उत्क्रांती म्हणजे काय असतं तर कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये होणारे चेंजेस. बट हे चेंजेस इमिजिएटली किंवा लगेचच होतात असं नाही. इमिजिएटली होणाऱ्या चेंजेसना आपण म्युटेशन बघितले. अचानक जीन्समध्ये चेंजेस होतात आणि जो नवीन तयार होणारा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्यामध्ये ॲब्रप्टली काही चेंजेस होतात. तो पार्ट आपण ह्याच्या आधी म्युटेशनमध्ये बघितलेलाच आहे. पण इथं आपण जे डिस्कस करत आहोत टेक्निक किंवा जी प्रोसेस ॲक्च्युली, तर ती प्रोसेस ही स्लोली स्टेडी कित्येक लाखो मिलियन्स ऑफ इयर्स ही चालू राहणारी प्रोसेस आहे. आणि मग ह्या स्लो एकदम होणाऱ्या प्रोसेसच्या थ्रू लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये जे चेंजेस होतात, मग ह्या प्रोसेसमध्ये खूप सारे फॅक्टर्स इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची लाईफस्टाईल, त्याचे जे इंटरनल काय म्हणत आपण त्याची टेंडन्सी जी आहे ती, त्याची गरज, त्यानं सभोवतालच्या परिस्थितीशी मिळतं जुळतं घेण्यासाठी केलेले प्रयत्न, नॅचरल कंडिशन्स, एन्व्हायरमेंटल कंडिशन्स पण ज्याला आपण म्हणू शकतो, असे बरेचसे फॅक्टर्स येतात की जे एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये इव्हॉल्युशन घडवून आणण्यासाठी इम्पॉर्टंट असतात. राईट. इव्हॉल्युशनची प्रोसेस डिटेल तुम्हाला माहीतच आहे. ह्याच्या आधी देखील मी त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवलेलाच होता. आता आज आपण मग वेगळं काय करणार आहोत तर जसं की तुम्हाला माहीत आहे प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन, एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन, ह्याच्यावरती तुम्हाला बरेचदा 3 किंवा 5 मार्कांसाठी प्रश्न विचारला जातो. 5 मार्कांचा प्रश्न म्हटलं की खूप सारं रायटिंग आलं आणि बऱ्याच स्टुडंट्सची अशी तक्रार असते की मॅम 5 मार्कांचा प्रश्न आहे, किती लिहू, कसं लक्षात ठेवू, वर्ड्सच लक्षात राहत नाहीत वगैरे वगैरे वगैरे. सो त्याच्यावरती त्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन आज मी घेऊन आलेली आहे. हा जो इव्हॉल्युशनचा पार्ट आहे तो प्रॉपर सायंटिफिक पद्धतीनं कसा लक्षात ठेवणार तो आज आपण बघूयात. चला तर मग स्टुडंट्स, तुमचा आणि माझा वेळ वाचवण्यासाठी हे पॉईंट्स मी आधीच लिहून ठेवले. आता हे पॉईंट्स मी एक्सप्लेन करते. मोजून 5 मिनिटाच्या आत तुम्हाला हे सगळे पॉईंट्स लक्षात कसे ठेवायचे त्याची टेक्निक बघा. हे जे मी इथं लिहिलेत ना, या पद्धतीनं तुम्हाला देखील तुमच्या एक फ्लो चार्ट बनवायचा आहे. आता जसं की तुम्हाला माहिती आहे की 3.5 बिलियन इयर्स ॲगो लाईफ वॉज नॉट एक्झिस्टेड किंवा एक्झिस्टिंग ऑन द अर्थवरती तेव्हा लाईफ एक्झिस्ट करत नव्हती. त्याच्याही आधी तुम्हाला माहीत असेल की ऑलमोस्ट 15 to 20 बिलियन इयर्स ॲगो एक मोठा एक्सप्लोजन झाला ज्याला आपण बिग बँग म्हणतो. तर त्या बिग बँगमधून एक मोठा जो मास होता त्याचे तुकडे झाले, ते तुकडे स्पेसमध्ये विखुरले गेले आणि मग त्याच्यापासूनच तयार झालेला एक छोटा तुकडा म्हणजेच आपले सन असेल आणि त्याचेच हे छोटे तुकडे म्हणजे सनभोवतीनं फिरणारे वेगवेगळे प्लॅनेट्स, हे आपल्याला माहीत आहे. सुरुवातीला अर्थ देखील एक असाच गॅशियस मास होतं की ज्याचा हाय टेम्परेचर होतं. राईट. आफ्टर दॅट काय झालं, हळूहळू त्याचं टेम्परेचर कूल होत गेलं ड्यू टू फॉर्मेशन ऑफ सर्टन सिम्पल एलिमेंट्स. जसं की पहिल्यांदा हायड्रोजन, हेलियम ह्यांच्यासारखे गॅसेस फॉर्म झाले, मग त्यांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन झाली, त्यांच्यापासून वॉटरसारखे मॉलिक्युल्स तयार झाले आधी, मग ते ओशन्स तयार झाले. ओशन्स तयार झाल्यानंतर पण त्या ओशनमध्ये सगळ्यात आधी सिम्पल एलिमेंट्स तयार झाले. जसं की तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं होतं की हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन असेल, ह्या प्रकारचे सिम्पल एलिमेंट्स, कार्बन असेल, हे तयार झाले. मग त्या सिम्पल एलिमेंट्स जे ओशन्समध्ये प्रेझेंट होते त्यांच्यामध्ये काय झाली, वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन झाल्या. ड्यू टू द व्हेरियस केमिकल रिॲक्शन इन बिटवीन द सिम्पल एलिमेंट्स लाईक कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन वगैरे जे तुम्हाला मी सांगितले, त्यांच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे सिम्पल प्रकारचे ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार झाले. म्हणजेच जसं की अमोनिया असेल. आता इथं सिम्पल एलिमेंट्स म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं ना की आपण असं म्हणू शकतो की ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, त्याच्यानंतर कार्बन असेल, ETC.
हे सिंपल एलिमेंट झाले. त्यांच्यापासून सिंपल ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. मग इथं एक्झाम्पल काय सांगू शकतो आपण, अमोनिया, मिथेन असेल, वॉटर असेल, वॉटर तर ऑलरेडी आहेच. सो ह्यासारखे सिंपल ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार झाले. यांच्यामध्ये अगेन वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन्स होत 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 गेल्या. त्यांच्यापासून कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असणारे, आता ह्यांच्यात मग हे जे हीट आहे, एक तर ऑलरेडी हाय टेम्परेचर अजूनही आहे, ते हाय टेम्परेचर, सनचे रेडिएशन्स, मग ह्या सगळ्या फॅक्टर्समुळं या कंपाऊंड्समध्ये वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन जसं की पॉलिमरायझेशन वगैरे होत गेल्या आणि मग त्यांच्यापासून हे कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स और कॉम्प्लेक्स प्रोटीन्स आणि अमिनो ॲसिड, न्यूक्लिक ॲसिड जे आहेत ते तयार झाले. फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिक ॲसिड ही एक महत्त्वाची स्टेप मानली जाते. बिकॉज तुम्हाला तर माहीत आहे सेल ज्या आहेत त्या फॉर्म होतात विथ द हेल्प ऑफ प्रोटीन्स जे आहेत, ते वेगवेगळे मोलेक्युल्स, हे सगळं. सो प्रोटीनची फॉर्मेशन ही एक इम्पॉर्टंट स्टेप आहे. न्यूक्लिक ॲसिड तर तुम्हाला DNA RNA हे एक प्रकारचे न्यूक्लिक ॲसिड्सच आहेत. सो ह्या सिम्पल कंपाऊंड्सपासून कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स दॅट इज प्रोटीन्स, न्यूक्लिक ॲसिड्स हे जे फॉर्म झाले ही एक महत्त्वाची स्टेप आहे लाईफ ओरिजिन होण्यामागची. आता हे जे कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार झालेले आहेत त्यांच्यामध्ये अगेन वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल रिॲक्शन्स होत गेल्या आणि ड्यू टू द केमिकल रिॲक्शन्स बिटवीन प्रोटीन्स अँड दिस न्यूक्लिक ॲसिड्स मग एक जी प्री सेल ज्याला म्हणतो आपण, ज्याला प्रिमिटिव्ह सेल किंवा ह्यालाच प्री सेल असं देखील म्हटलं जातं, ती तयार झाली. म्हणजेच सेल लाईक स्ट्रक्चर विच हॅज रिझल्टेड फ्रॉम द रिॲक्शन बिटवीन प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिड. आणि मग हे प्रिमिटिव्ह सेल्स किंवा प्री सेल झाल्या, त्यांचा नंबर इन्क्रीज होत गेला, मग सेल्स फॉर्म झाल्या, ॲक्च्युअल सेल्स जे आहेत. आणि मग पुढची जी प्रोसेस आहे सेल्सपासून त्यांचा नंबर जसा वाढत गेला मग मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, प्लांट्स, ॲनिमल्स हे तयार होत गेले. त्यांच्यामध्ये स्ट्रक्चरल मॉडिफिकेशन्स होत गेले, व्हेरिएशन्स डेव्हलप जे आहेत, म्हणजेच त्यांच्यामध्ये असणारे प्लांट्स असतील किंवा ॲनिमल्स असतील यांच्यामध्ये स्ट्रक्चरल मॉडिफिकेशन्स होत गेले, बिहेवियरल मॉडिफिकेशन्स होत गेले, इंटरनल स्ट्रक्चर्स त्यांचे चेंज झाले आणि मग त्यांच्यात व्हेरिएशन्स डेव्हलप्ड ड्यू टू स्ट्रक्चरल मॉडिफिकेशन्स, स्ट्रक्चरल फंक्शनल मॉडिफिकेशन्स. आणि मग ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये होणारे चेंजेस चेंजिंग एन्व्हायरमेंटल कंडिशनला फेवरेबल असे होते, ते जे आहेत ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स सर्वाईव्ह झाले, त्यांचा नंबर वाढला आणि मग ही इव्हॉल्युशनची प्रोसेस ही कंटिन्यू होत राहिली की जी अजूनही होत आहे. मे बी आत्ता आपलं जे काही स्ट्रक्चर दिसते आपल्याला त्या स्ट्रक्चरमध्ये आफ्टर फ्यू मिलियन इयर्स ॲगो आपलं आत्ता जे स्ट्रक्चर आहे त्याच्यापेक्षा कम्प्लिटली वेगळं स्ट्रक्चर असणारे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, ह्युमन बीइंग्स हे असणार. बिकॉज इव्हॉल्युशन ही कंटिन्युअसली होणारी प्रोसेस आहे. आता याच्यात बघितलं आपण सुरुवात केली 3.5 बिलियन इयर्स ॲगोपासून, हे आत्तापर्यंत जी प्रोसेस आहे ती चालूच आहे. मग ह्याच्यावरून इव्हॉल्युशनची डेफिनिशन काय सांगणार रे, तर इट इज द gradual changes which occur in living organisms for a long duration of time. त्यांच्यामध्ये जे चेंजेस होतात, प्रॉपर डेफिनेशन सांगते बघा. ॲज यू कॅन सी हिअर, इव्हॉल्युशन इज नथिंग बट these are the gradual changes which are occurring in living organisms over a long duration of time. सडनली होत नाही इव्हॉल्युशनची प्रोसेस, मिलियन्स ऑफ इयर्स, बिलियन्स ऑफ इयर्स लागतात एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या स्ट्रक्चर, फिजिकल, इंटरनल स्ट्रक्चर, सगळे स्ट्रक्चर चेंज होऊन त्याच्यापासून नवीनच फिनोटाईप किंवा नवीन स्ट्रक्चर्स असणारा लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होण्यासाठी. हां, आता ही जी डेफिनेशन आहे तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वर्ड्स फक्त वेगवेगळे मिळतीलच, परंतु त्याचं मिनिंग समजून घ्या. ग्रॅज्युअल चेंजेस होतात, हळूहळू हळूहळू होतात चेंजेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये, जे लॉंग ड्युरेशनसाठी ही प्रोसेस चालू असते. तुम्हाला जसं मी सांगितलं 5 मार्कांसाठी व्हॉट इज इव्हॉल्युशन, एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन, असा 5 मार्कांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचे इम्पॉर्टन्स काय आहे, काय सांगणार तुम्ही, तर ड्यू टू द प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन ऑर्गॅनिझम्स आर एबल टू सर्वाईव्ह अकॉर्डिंग टू चेंजेस इन द एन्व्हायरमेंटल कंडिशन. जे काही बदल होत असतात आजूबाजूला एन्व्हायरमेंटमध्ये त्याच्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल घडवून आणतात आणि म्हणूनच ते
त्या चेंजिंग कंडिशनमध्ये सर्वाईव्ह होऊ शकतात. ज्यांना स्वतःमध्ये असे बदल घडवून आणता येत नाही ते काय होतात, व्हॅनिश होतात. सो ही झाली आपली प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन. आता ही प्रोसेस बघायला आपण कोणी होतो नव्हतो, तर मग हे कशावरून आपण सांगितलं, तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या थिअरीज आहेत. तुम्ही 11वी-12वीला गेल्यानंतर ह्या थिअरीज डिटेल शिकणार आहात रिलेटेड टू द प्रोसेस ऑफ इव्हॉल्युशन. इथेच थांबते. ही जी टेक्निक होती ती कशी वाटली, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतले असतील, स्क्रीनशॉट काढून घ्या. येस, ऑफकोर्स मी तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती पण ह्या नोट्स देणार आहे डिटेलमध्ये. ही तर टेक्निक झाली ना, मी तुम्हाला टेक्निक शिकवणार होते, पण ॲक्च्युअल जेव्हा तुम्हाला एक्झाममध्ये विचारतात तेव्हा हे असं लिहून उपयोग नाही आहे तुम्हाला, तिथं तुम्हाला आउट ऑफ मार्क्स नाही मिळणार. मग एक्झामसाठी हा पॉईंट तुम्ही कसा एक्सप्रेस करणं गरजेचं आहे, तर ते मी तुम्हाला वेबसाईटवरती देते. पूर्ण नोट्स वेबसाईट आपल्या नक्की व्हिजिट करा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. राईट. सो इथेच थांबते. मला नक्की कळवा ही टेक्निक कशी वाटली आणि तुम्हाला ही इव्हॉल्युशनची प्रोसेस 5 मिनिटात लक्षात राहिली का, हे देखील मला कमेंट करून कळवा. ठीक आहे, इथेच थांबूयात. थँक्यू अँड ऑल द बेस्ट.